नमस्कार, मी बलराम लोळगे. 8 वर्षापासून बंद असलेलं आपलं संत ज्ञानेश्वर उद्यान 26 जानेवारीला सुरू झालं आणि जसं गार्डन सुरू झालं तर पर्यटकांची पावले आपल्या पैठणकडे आपल्याला वळताना दिसत आहेत आणि पर्यटकच नाही पण पैठण शहरातील नागरिकांचीही अत्यंत उत्सुकता होती की आपण गार्डनमध्ये केव्हा जाणार आणि याचा आनंद घेणार. यामुळे आपल्या पैठणच्या बाजारपेठ म्हणा किंवा तुम्ही आता बघा गर्दी वाढते तर शहरामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे. मागील बऱ्याच वर्षापासून बंद असल्यामुळे इथला जो पर्यटक होता तो येणारा पर्यटक तो कमी झाला होता आणि त्याच्यामुळं निश्चितच त्याचा परिणाम आमच्या इथल्या व्यापार उद्योगावरती झाला होता. माननीय खासदार संदीप पाटील भुमरे साहेब व आमदार विलास पाटील भुमरे साहेब यांच्या माध्यमातून जो मोठा निधी ह्या 1 वर्षभरात आला आहे, 27 कोटीच्या माध्यमातून हे इथं उद्यान सुरू होत आहे. तात्पुरत्या स्वरूपात म्युझिक फाउंटेन, बाकीचे काही लॉन्स वगैरे, मुलांसाठी खेळण्या हे कार्य छोट्या प्रमाणात का होईना पण ते सुरू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याचा निश्चितच फायदा पहिल्या दिवशी आम्हाला इथं व्यापारावर झाला दिसून आलेला आहे. आणि अशा प्रकारचा गर्दी सुरू असली तर निश्चित याचा फायदा पैठणच्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांना होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.